सोनम वांग्याल ज्या वेळेला उपोषणाला बसले होते लेह लडाखमध्ये त्यावेळेला तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी तिथे गेल्या. त्यांनी त्यांना ज्यूस दिला, ते उपोषण सोडवलं आणि त्यांची जी मागणी होती, मूळ मागणी, की लडाखला एसटीचा दर्जा द्यावा, शेड्यूल ट्राईबचा दर्जा द्यावा, ती मान्य केली सुद्धा. आता सोनम वांग्याल यांचे पुत्र सोनम वांगचुक हे दिल्लीमध्ये जंतर मंतर वर गेले 20 दिवस उपोषण करत आहेत. परंतु विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या आंदोलनाकडे ढुंकूनही पाहिलेलं नाही आणि पाहायचं देखील नाही त्यांना. लोकशाहीमध्ये म्हणजे ज्याला आपण डेमोक्रेटिक अकाउंटेबिलिटी असं म्हणू, त्याच्यामध्ये नागरिकाचा जो अधिकार आहे आणि ज्या वेळेला विशेषतः नरेंद्र मोदी हे सत्तेवर आले, ते मुळातच या देशातल्या तरुण शक्तीच्या इच्छेवर, पाठिंब्यावर, जेन झीच्या पाठिंब्यावर, की इंडिया अगेन्स्ट करप्शन 2011 अण्णा हजारेंचं आंदोलन, पाठिंबा, आणि मग ते जे सगळं आहे, आणि डेमोग्राफिक डिव्हिडंड आपल्या भारताला मिळाला पाहिजे, कारण की तरुणांची संख्या 35च्या आतली ही 65% आहे. इतर देशांच्या तुलनेमध्ये तरुण देश आहे. मग तो जो तरुण आज जो 20-22 लाख जो आहे संख्येने नीटची परीक्षा त्याने दिली, ती तुम्ही रद्द केली. त्याच्यामध्ये प्रचंड घोळ झाले, लीक झाले, आणि उपकार केल्याच्या आविर्भावामध्ये वायुदलाची विमानाने आता आम्ही पुनर्परीक्षा घेतोय. त्याच्यामुळे चिंता नाही, आणि त्याप्रमाणे ती परीक्षा घेतली. पण जे जबाबदार आहे धर्मेंद्र प्रधान, त्यांचं काय, असा प्रश्न मात्र विचारायचा नाही. कारण की सरकार कुणाचं आहे? नरेंद्र मोदी यांचं सरकार आहे. मग जसे अनेक आंदोलनं झाले, इंदिरा गांधींच्याही काळात झाले, मोदींच्या काळात होत आहे, नेमके काय काय फरक? म्हणजे इंदिरा गांधी यांनी देखील जयप्रकाश यांचं जे आंदोलन, मग त्याच्यानंतरची आणीबाणी, हे सगळं भारताने पाहिलेलं आहे. आज नरेंद्र मोदी यांची अनडिक्लेअर इमर्जन्सी भारत अनुभवत आहे, विशेषतः जेन जी अनुभवत आहे. जसे विरोध करत आहेत मोदींना, त्याप्रमाणे समर्थक देखील तेवढ्याच संख्येने आहेत. आता काय सीजेपी म्हणजे काय, ते वाऱ्यावरची वरात आहे, सोशल मीडियाचं भूत आहे. ते काय, किती 2 मिलियन 2.5 मिलियन काय जे फॉलोअर आहेत ते काही खरं नाही. प्रत्यक्ष मैदानात किती आहेत? 200 आहेत, 2000 आहेत, अशी खिल्ली उडवली जाते. अनेक गोष्टी आहेत. आपण त्या सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला किंवा त्यांनी जे आंदोलन केलेलं आहे त्याला पाठिंबा दर्शवण्यासाठी हा व्हिडिओ करतोय, हे स्पष्ट सांगितलं पाहिजे. आणि मग आता याच्यातले एक एक ज्या गोष्टी आहेत, म्हणजे जसं राजकारण आहे तसं मग राजकारण्यांची, म्हणजे प्रत्येक गोष्ट चाटणारे जसे सेलिब्रिटी आहेत, तसे सोनम वांगचुक यांना पाठिंबा देणारे देखील आहेत. आता आमिर खानची चर्चा होती, अमिताभ बच्चनची चर्चा होती. काय होतंय नेमकं त्याविषयी आपण थेट विश्लेषण करतोय. नमस्कार, जय महाराष्ट्र, मी डॉक्टर अनिल फळे. माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करा, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी. हे बघा, 3 इडियट, आमिर खान रॅन्चोचं पात्र चतुर असं म्हणाला, म्हणजे तो अभिनेता बिपिन, की बघा हे पात्र जे आहे फुंगसुंग काय वाकडू, ते पात्र जे आहे ते आमिर खाननी केलेलं, ते सोनम वांगचुक यांच्या वरून ते बेतलेलं होतं. इकडं लगेच ब्रिटनमध्ये बोलताना अगदी काही तासांपूर्वी आमिर खान असं म्हणाला, काय म्हणाला तो, की सोनम वांगचुकला मी ओळखतच नव्हतो. दिग्दर्शक अभिजात जोशी ते देखील ओळखत नव्हते, आम्ही कुणीच ओळखत नव्हतो. आणि हा चतुर काय बोलतोय, चतुरपणा करतोय. म्हणजे थोडक्यामध्ये जसं 3 इडियट आठवा तुम्ही, त्याच्यामध्ये प्रिन्सिपल सहस्त्रबुद्धे चमत्कार के ऊपर चमत्कार नाही बलात्कार कर रहे थे, असं जे खोडलेलं होतं, म्हणजे त्या चतुरला खोटं पाडलं. तसं आमिर खान वास्तवात देखील आज काय करतोय, त्या चतुरला खोटं पाडतोय. 6 मिलियन एका दिवसामध्ये फॉलोअर, म्हणजे ते वाचलं, लोकांनी लाईक केलं त्या चतुरला, की तुम्ही सोनम वांगचुकला पाठिंबा देता. हे असं आहे, कारण आमिर खान 75व्या मोदींच्या वाढदिवसाला उपस्थित होता. आता नुकतेच 3 लग्न झाले.
मग लव जीवाचे ते काय ब्रँड अँबॅसेडर आहेत का असं नितेश राणेंनी देखील विचारलं वगैरे वगैरे ते बऱ्याच गोष्टी. आता अमिताभ बच्चन बिग बी कोण बनेगा करोडपती, आदर्श. मग काय वेगवेगळ्या लोकांना बोलवायचं, त्याच्यामध्ये सोनम वांगचुक यांना बोलवलं, त्यांची वाहवा केली, त्यांना कसं मॅगसेसे पुरस्कार मिळाला, त्यांनी काय केलेलं आहे, कशा प्रकारे आईस स्कल्पचर तिथं उभं केलेलं वगैरे ते सगळं सांगितलं, पर्यावरण वगैरे वगैरे ते सगळं सांगितलं, कौतुक केलं. पण अमिताभ बच्चनलाही पाठिंबा द्यावा वाटलेला नाही अजून तरी. कारण की अयोध्येच्या मध्ये अयोध्या मंदिर जे आहे त्याच्या आसपास जवळपास 90 ते 100 कोटी रुपयांची जमीन अमिताभ बच्चननी खरेदी केलेली, गुंतवणूक केलेली. बोलणार कसा, मोदी सरकारच्या विरुद्ध कसं बोलायचं. दुसरीकडे आपले सयाजी शिंदे घ्या, अतुल कुलकर्णी घ्या, यांनी जाहीर पाठिंबा दिलेला आहे. हे हे चाललेलं आहे. पूर्वी असंच होतं इंदिरा गांधींच्या काळात, आता देखील असंच चालतं. असं म्हणून तरुणांनी याच्याकडे दुर्लक्ष करायचं का? काय बोध घ्यायचा त्यांनी, मूळ प्रश्न काय म्हणजे अभिजित दिपकेची जी CJP म्हणजे BJPच्या नंतर CJP कॉक्रोच जनता पार्टी उदयाला आली, ती मूळ कधी आली होती, कशामुळे आली? अपघाताने आले. त्याने जेन झी ज्या प्रकारे व्यक्त होत असते सोशल मीडियामधून, ते एक महत्वाचं साधन आहे. आणि तसा अभिजित दिपके ज्या वेळेला व्यक्त झाला, ते न्यायमूर्ती विद्यमान सरन्यायाधीश सूर्यकांत असं म्हणाले की काही लोक कसे आहेत की ते आंदोलनावर जागतात, मग ते प्रसार माध्यमात येतात, ते आंदोलन जीवी आहेत, ते झुरळ आहेत, अशा प्रकारचं ते वक्तव्य. आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून तात्काळ लगेच अभिजित दिपकेने बोस्टनमध्ये असताना, शिकत असताना त्यांनी ते लिहिलं आणि त्याला प्रचंड असा प्रतिसाद मिळाला. मग आता तो जो मिळाला, काही कोटींमध्ये मिळाला, मग प्रत्यक्ष जंतर मंतरवर किती लोक आहेत असं कोण विचारत आहे? तर मोदी समर्थक विचारतात आहे, अंधभक्त विचारतात आहे, गोदी मीडिया विचारतोय. त्यांचंही प्रमाण मोठं आहे. शेवटी कसं सगळंच पेड असल्यामुळं सगळंच करावं लागतं, रात्रंदिवस राबावं लागतं त्याला. मग सगळे आकडेवारी दिली जाते की ते खाण्याचे पदार्थ कुणी दिले बघा, त्या थाळ्या, ते सगळं पॅकेज कसं एकसारखं आहे, पाण्याच्या बाटल्या कोणी दिलेल्या आहेत, त्याचं ब्रँड काय, अमुक काय, कोण खात आहे. सोनम वांगचुक तिकडे उपोषण करतात आहे, हे पोरं कसे त्यांच्या समोर खातात आहे वगैरे वगैरे, काय जे जे अतिशय खडूसपणे जे जे म्हणता येईल ते ते म्हणणं चालू आहे. आणि मग हे आंदोलन देशाच्या विरोधात कसं आहे, याला परदेशातून पैसा कसा येतोय, जसं हे अन्नाचे पाकिट येतात तसं पैसा कुठून येतोय, याच्यावर अनेक सगळे प्रश्न विचारले जातात. जर 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 परदेशातून पैसा येत असेल आंदोलनासाठी, तर त्याला जाब विचारता येणार आहे, त्याची चौकशी करता येणार आहे, त्याचे पुरावे देता येणार आहे. जर देशद्रोही काही होत असेल तर त्याला शिक्षा केली जाऊ शकते. सिद्ध करा आणि मग तोंड उचका. पण काय होतंय, आम्हाला अण्णा हजारेंचं जे आंदोलन आहे रामलीला मैदानावरचं, ते कसं RSS आणि भारतीय जनता पार्टीच्या पाठिंब्याने झालं होतं, त्याच्यामुळे ते कसं होतं, भ्रष्टाचाराच्या विरुद्ध होतं. काँग्रेसचं सरकार उचलून गेलं, मोदी लाट आली 2014 मध्ये. त्यावेळेला आम्हाला कसं आहे, इतकं गोड वाटलं होतं आम्हाला. आणि मग आता ज्या वेळेला वेळ आलेली आहे जंतर मंतरवर, सोनम वांगचुक यांनी काय केलेलं आहे, नाक दाबलेलं आहे. आता नाक नरेंद्र मोदी सरकारचं काय केलेलं आहे, नाक दाबलेलं आहे. 20 जुलैला मोर्चा संसदेवर, पावसाळी अधिवेशन. कारण की सगळं सरकार कशामध्ये गुंतलेलं आहे, फोडाफोडी करायची आहे, ती मिशन 360 करायचं आहे, 2/3 बहुमत मिळवायचं आहे. आणि मग याला फोड, त्याला फोड, त्याचं घर फोड, त्याचा भाऊ फोड, त्याची बायको फोड, काय फोड, पक्ष फोड. महाराष्ट्रात दोन राष्ट्रवादीचे 4 राष्ट्रवादी कर, काय वाटेल ते केलेलं आहे, उबाटाचं केलेलं आहे, सगळं केलेलं आहे. मग आता जर राजकीय समर्थन सोनम वांगचुक यांना मिळालं नसतं तरच नवं. आणि मग लोकशाहीमध्ये जसं पंतप्रधान महत्वाचे आहेत, तसे विरोधी पक्ष नेता महत्वाचा आहे. राहुल गांधींनी ते पाहायला पाहिजे, त्यांना पाठिंबा दिला पाहिजे. मग आज राहुल गांधींनी त्यांचे जे खास प्रवक्ते आहेत पवन खेरा यांना तिथं जंतर मंतरवर पाठवलं, त्यांना बोलतं केलं आणि तो पाठिंबा जवळपास दिलेला आहे. हे भाग्यच मानायचं. कारण राहुल गांधी भारत जोडो यात्रा ही आपली अंडर एस्टिमेट होईल का काय? आपण जे काही 96 खासदार निवडून आणलेले आहेत,
आणि आपण जर त्या आंदोलनाचं श्रेय घेण्याचा प्रयत्न केला तर जे आपल्याला मोहब्बत की दुकान आपण जी काही चालवतोय या तरुण पिढीचा जो काही पाठिंबा मिळवतोय आपण, तर ते काय होईल की आपण करतोय आणि त्यांच्या ज्या भावना आहेत त्या मारल्या जातील. त्यांना जे म्हणायचं आहे, या हे बघा, कोणत्याही त्या नीट परीक्षा देणाऱ्या किंवा सीबीएसई परीक्षा देणाऱ्या किंवा एमपीएससी देणाऱ्या, महाराष्ट्रातलं उदाहरण, या कुणालाही तुमच्या तुम्ही कोणत्या पक्षाचे आणि कोणत्या विचारधारेचे आणि तुम्ही काय काय करता आणि कुठं शेण खाता आणि काय करता, फोडाफोडी काय करता, कमरे खालचं सोडून चौकामध्ये काय नाचता, कसं तुम्ही काय करता, याच्याशी काही देणं घेणं पडलेलं नाही. ब्रेन ड्रेनची समस्या आहे, स्थलांतर केलं जात आहे. मागासलेल्या खेड्यातून तो शहरात येतोय, शहरातून महानगरात जातोय, महानगरातून तो परदेशात जातोय. आपल्या बापाचं काय जातंय? आपण तरुणांचे कसे उपदेश करायला मोकळे, सगळे पक्ष जबाबदार एकसारखे, एकाच मळीचे म्हणे. हे असं चाललेलं आहे. मग त्यांनी काय करायचं, म्हणजे आता जसं ते सोनम वांगचुक म्हणाले की निदान तुम्ही आता या आणि लोकशाहीमध्ये कशा प्रकारचं नागरिक शास्त्र आहे, पॉलिटिकल सायन्स कसं आहे, सिव्हिल सायन्स कसं आहे, पॉलिटिकल सायन्स हे शिका, इथं या. जे पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या वेळेला संसदेमध्ये प्रवेश करते झाले अगदी पहिल्या वेळेला, त्यावेळेला त्यांनी काय केलं, त्या प्रवेशद्वारावर त्यांचं मस्तक असं टेकवलं, त्यांचं शिर टेकवलं, अगदी मनोभावे त्या लोकशाहीच्या मंदिरामध्ये त्यांनी प्रवेश केला. मग त्या लोकशाहीच्या मंदिरामध्ये नंतर संविधान बचाव, मग ते 2019 2024 मध्ये झालं की संविधानाची पूजा केली, त्याला नतमस्तक झाले. मग त्याच संविधानाने अधिकार दिलेला आहे. मग तुम्हाला जर असं वाटतंय की सोनम वांगचुक, ज्यांना मॅगसेसे पुरस्कार मिळाला, त्यांना परदेशातून मदत मिळते, ते डाव आहेत, ते अति डाव आहेत, ते अमुक आहे, ते तमुक आहे, सिद्ध करा करा, जसं तुम्ही केलंच. म्हणजे खोटी कारवाई केली, त्याच्यातून काही निष्पन्न झालं नाही. एनएसए, म्हणजे ज्या वेळेला लडाखमध्ये आंदोलन झालं युवकांचं, काय काय आंदोलन होतं ते? आंदोलन काय होतं? ते आंदोलन असं होतं की स्वायत्त दर्जा द्या लढा, तुम्ही ते युनियन टेरिटरी तुमच्या अधिकारात वगैरे ते तसं काही करू नका. त्याच्यावरून आंदोलन झालं, आंदोलन भडकलं. म्हणजे सत्तेवर त्यांच्या कार्यालयावर हल्ला झाला, चीड निर्माण झाली, तिथं 4 जणांचा मृत्यू देखील झाला. मग सोनम वांगचुक यांनी भडकाऊ भाषण केलं, परदेशातून पैसा आणला वगैरे वगैरे आरोप ठेवले आणि त्यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक केली होती. काही महिने त्यांना तिथं ठेवलं, नंतर सोडावं लागलं. आता अभिजित दिपकेंच्या आंदोलनात सोनम वांग, आता मराठवाड्यामधला छत्रपती संभाजीनगर आणि मूळ गाव हिंगोली जिल्ह्यातलं अभिजित दिपके आणि लडाख कुठे आहे? बरं, आता अरविंद केजरीवालचा माणूस, आपचा माणूस अभिजित दिपके, सगळं कम्युनिकेशन ब्रिगेड सांभाळणारा आपची, मग त्यांनीच हे केलेलं आहे. हे पार्ट 2 आहे आता, असं बोललं गेलं. अरविंद केजरीवाल आले, ते म्हणाले की धर्मेंद्र प्रधानला काढून टाका आणि सोनम वांगचुक यांना शिक्षण मंत्री करा, अशी मागणी. म्हणजे आता आमिर खान कितीही नाकारो, किंवा आता इतक्या वर्षांनी त्याला म्हणजे सुचलं की सोनम वांगचुकची माझी ओळख नव्हती, इतकी वर्ष त्याच्याबरोबर ते सगळं सांगितलं जात होतं, त्यावेळेला का नाही बोलला आमिर खान? आजच का बोलला की ते मला माहिती नव्हते म्हणून? मग इतके दिवस काय, म्हणजे कोणी बोळा कोंबला होता तोंडामध्ये? कोणता बोळा कोंबला होता? हे जे चाललेलं आहे, लाचारी लाळेघोटपणा, हे ते सगळं कसं आहे की एखाद्या म्हणजे अनडिक्लेअर डिटेक्टरच्या समोर कशा प्रकारे काय काय करायचं असतं, वागायचं असतं, भल्या भल्यांना प्रश्न पडतो, तसं तो आमिर खानला देखील पडलेला आहे. आता महाराष्ट्रातले राजकारणी, सध्या उद्धव ठाकरेंची राजकीय अवस्था काय करून ठेवलेली आहे, शरद पवारांची काय करून ठेवलेली आहे. मग सुप्रिया सुळे जातील की नाही इंडिया आघाडी वगैरे, हे ते 50% वाढून मिळाले तर आम्ही विचार करू वगैरे, त्याचे असे म्हणणार आहे. त्या आज दिसल्या सोनम वांगचुकचे तिथे, आणि ते आवर्जून म्हणले आमच्या 8 खासदारांचा पाठिंबा कोणाला? सोनम वांगचुक आहे. हे असं म्हणाले, नशीब समजायचं. तर एक आहे की जिथे तुम्हाला चौकशी करायची, काय आरोप करायचे ते करत बसा, परंतु जे काही नुकसान झालेलं, अहो
एरवी तिरवी एखादं छोटं मोठं काही कार्यालयीन जबाबदारीमध्ये हलगर्जीपणा केला तर बदली केली जाते. तशी बदली आपल्या मंत्र्यांनी एवढं काही गोंधळ घालून ठेवला. अगदी तिथं तुमच्या त्या पोलादी पडद्या आड ते पेपर सेट करणारे कुलकर्णी अमुक दमुक ते सगळे तिथले पकडले गेले. तुम्हीच पकडले, ते तुम्हाला पकडावे लागले. ते नाही तर लोकांनी जोड्याने मारलं असतं, पण ते तुम्हाला पकडावं लागलं. ते ते झालं म्हणजे कुंपणाने शेण खाल्लं. हे सगळं झालेलं आहे. त्या परिस्थितीमध्ये तुम्ही ती कारवाई केली, मग त्या धर्मेंद्र प्रधानवर काय कारवाई केली नाही? काय त्याचं खातं बदला, काय करा. पण कसं आहे की ते जर बदललं तर ते कसं आम्ही झुकू. आणि आमचा अहंकार केवढा आहे, तो पराखुटीचा अहंकार आहे. या सगळ्या गोष्टी आहेत ना, भारतामध्ये याची पूर्ण चर्चा सुरू आहे. महाराष्ट्रामध्ये आता आदित्य ठाकरेंनी परवा ते आंदोलन ठेवलेलं आहे शिवाजी पार्कवर. अमित ठाकरे बोलले, जरा ते चुकीचंच बोलले काहीतरी, पण ते बोलले. राज ठाकरेंनी पाठिंबा दिलेला आहे, सगळ्यांनी पाठिंबा दिलेला आहे. हा महाराष्ट्रातला अभिजित दिपकिया आहे. त्याच्या मागे महाराष्ट्राने उभं नाही राहायचं तर मग कुणी राहायचंय? आणि आज जे सगळे मोदी भक्त किंवा जे गोदी मीडिया प्रश्न विचारत आहेत, ते किती लोक आहेत, किती डोके आहेत, किती आहेत, किती आहेत, किती आहेत? त्यांनी हे समजून घेतलं पाहिजे की तुमच्याच घरामध्ये डोकून पहा, ही मिलिनियल पिढी काय करते, अल्फा आता ती नवीन ती काय करते, जेन जी काय करते, त्याचं व्यक्त होण्याचं माध्यम काय त्यांच्याकडे, काय कोणतं माध्यम आहे हे लक्षात घ्या आणि मग विचार करा, मग बोला. परंतु काय आहे की आपल्याला सगळ्यामध्ये कसं आहे, फक्त तोडफोड करणे आणि बुद्धिभेद करायचा आहे आधी. आणि मग हाच जो राग आहे तो झेन झीच्या मनामध्ये आहे. आणि तो त्याच्या माध्यमातून त्याला जे सुसय त्यातून व्यक्त होत आहे. आणि त्याचं प्रतिकात्मक रूप म्हणून, प्रतिकात्मक सिम्बॉलिक प्रेझेंटेशन हे दिल्लीमध्ये दिसतंय. आता तुम्ही लोकशाहीच्या मंदिरातले पुजारी म्हणून, अधिकृत पुजारी म्हणून तुम्ही आता कोणता प्रसाद देताय ह्या तरुणांना, हेच आता बघायचं. तर खूप खूप धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.